पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा संसार उद्ध्वस्त करतेस तू, अशीच सोडणार नाही मी तुला। सोड तिला, परी सोड। बाईसाहेब या थराला जातील असं वाटलं नव्हतं। आता ते अजिबात शांत राहणार नाही, पण या सगळ्यात शेखर साहेब आणि बाईसाहेबांमधलं नातं। नेत्रा, बॅग कुठे तुझी? हा, बॅग, कपड्याची सामानाची बॅग कुठे? कपाटात आहे। काढ ती बॅग। नेत्रा, ऐकू नाही आलं का तुला? बॅग काढ। बॅग घे आणि निघ। नेत्रा, अशी बघत नको बसूस माझ्याकडे, निघ। यावेळी काही दया वगैरे दाखवणार नाहीये मी तुझ्यावर। आजपर्यंत खूप समजून घेतलं नेत्रा मी तुला, पण आता नाही। आता तू लिमिट क्रॉस केलंस नेत्रा। त्यामुळे यावेळी ही अपेक्षा ठेवू नकोस की कोणी तुला माफ करेल। आईवर वाटेल ते आरोप करतेस तू नेत्रा। हाऊ डेअर यू। आज तुझ्यामुळे आईला किती त्रास झाला कळतंय का तुला? साहेब, मी खरं नेत्रा, स्टॉप इट। यू नो व्हॉट, आई म्हणते ते करेक्ट आहे। तू या घरात आल्यापासून या घरात फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्स येत आहेत। इनफॅक्ट तू स्वतः एक प्रॉब्लेम आहेस। आज तुझ्यामुळे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय नेत्रा। एक वेळ बाकी काही झालं ना तरी मी सहन करेन, पण माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मी नाही बघू शकत। आणि आता पास झालं ते रक्षा कवच वगैरे, पास। निघ। साहेब, एकदा ऐका माझं। साहेब, आधी हात सोड। बाबा, अद्वैत, तिचा हात सोड। बाबा तुम्ही, हे ग बाबा एकदा ऐक, तू माझ्याबरोबर आलीस, चल बाबा आपण बोलूया। अद्वैत, ऐक माझं, ऐक। बाबा, आता हे सगळं अति होतंय। ती आईवर वाटेल ते एलिगेशन्स लावते। तू आधी बेडरूम मध्ये जा। बाबा इनफ। आय एम सॉरी बाबा, पण आता काहीही झालं तरी मी तुमचं ऐकून घेणार नाहीये, तुम्ही माझं ऐका प्लीज। अद्वैत, मिस्टर राजाध्यक्ष, तू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मला माहिती आहे, बघा मी तुमचा सावत्र मुलगा आहे, तुम्ही माझं तर ऐकणार नाही। तो तुमचा सख्खा लाडका मुलगा, ऍटलीस्ट त्याचा तरी ऐका। तू मध्ये पडू नकोस। बाबा, आम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगा, तुमच्यासाठी कोण महत्वाचं आहे? तुमचं हे सगळं कुटुंब की ती बाहेरून आलेली नेत्रा? हा, शेखर, अरे रुपालीच्या मनाचा विचार कर ना जरा। काय वाटलं असेल तिला? 20 वर्ष संसार केला ना तिनं तुझ्या बरोबर। या घरात तिनं कधी कुणाला कमी पडू दिलंय का? ममता गेल्यानंतर तिनंच तर घर सावरलं ना। पण या नेत्रामुळे तू तिलाच दोषी ठरवतोस। असं करू नकोस बाबा, जरा शांत डोक्याने विचार कर। आई, मी कोणालाही दोषी ठरवत नाहीये। ब्रो, आय थिंक आपण डॅडना थोडा वेळ द्यायला हवा, त्यांना स्पेस द्यायला हवी, त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा, त्यांना होतील रिअलाइज गोष्टी। आपण प्लीज आत्ता नको काही बोलूया। बाबा, लेट मी बी व्हेरी क्लिअर।
त्या दिवशी तुम्ही जेव्हा नेत्राला परत घरी घेऊन आलात ना, तेव्हाच मी तिला घरात घेणार नव्हतो. तरी मी तिला अडवलं नाही. का? तुमच्यासाठी बाबा. कारण मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं म्हणून. पण आता मला असं वाटतंय मी त्या दिवशी तिला घरात घेऊन खूप मोठी चूक केली. आणि आता काहीही झालं ना तरी मला ती नेत्रा या घरात नको. बाबा तुम्ही बोला. तुम्ही काहीच का नाही बोलत आहात? का अजूनही तुम्हाला ती नेत्रा बोलते तेच बरोबर आहे असं वाटतं? ती बोलते तेच खरं आहे का? बाबा हे असेल तर सिद्ध करा की आई गिल्टी आहे. होऊ देत तिला शिक्षा. अदरवाइज मान्य करा की नेत्राला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तिला ट्रीटमेंटची गरज आहे बाबा. बाबा ही एकच गोष्ट गेले कितीतरी दिवस तुमच्या लक्षातच येत नाही. मी ही कितीतरी वेळा सांगितलं तुम्हाला. ती नेत्रा विचित्र वागते, विचित्र बोलते. मी स्वतः पाहिलंय कितीतरी वेळा तिला एकटीला बडबडताना. तिला खरंच ट्रीटमेंटची गरज आहे बाबा. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मलाही पटतंय. नेत्राची मानसिक स्थिती सध्या ठीक नाहीये. म्हणूनच ती काहीतरी बोलते. मला ती तिच्या मनातलं सांगत होती आणि नेमकं हेच रुपालीने ऐकलं आणि हा सगळा घोळ झाला. पण मी बघतो काय करायचं ते. पण तोपर्यंत तुम्ही सगळे शांत राहा. काय ना बाबा, या अशा कंडिशन मध्ये तिला घरातून बाहेर काढणं मलाही बरोबर वाटत नाही. पण मला एक प्रश्न पडलाय की जर तुम्हाला आधीपासून तिच्याबद्दल हे सगळं माहिती होतं तर तुम्ही स्वतःहून तिच्यासाठी काहीच का नाही केलं? तिची जर वेळेत ट्रीटमेंट सुरू केली असती ना बाबा तर हे सगळं आज घडलं नसतं. मलाही तेच वाटतंय. आपण तिची ट्रीटमेंट करायला हवी. या अशा परिस्थितीत आपण तिला मदत करायला हवी. मी म्हटलं ना, मी बघतो काय करायचं ते. आपण ट्रीटमेंट करूया तिची. पण तोपर्यंत प्लीज सगळ्यांनी शांत राहा. काय आपल्याला हे घर नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे, नेत्रासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुपालीसाठी. अरे काय चाललंय? असे शांत उभे राहू नका. बोला बोला काहीतरी. काय बोलू अम्मा? माझं ना तो डोकं आऊट झालंय. हे कळत नाही की नेत्राला ह्या सगळ्या गोष्टी कशा कळत आहेत. आय थिंक आपल्यावर कोणीतरी वॉच ठेवलं. हे दिसतं तितकं सोपं नाहीये. कठीणही नाहीये ताई. मी तुला सांगतोय त्या नेत्राला काहीतरी कामासाठी बाहेर पाठव. यावेळी तर मी स्वतः तिचा काटा काढतो. नको. ती जर चुकून जरी वाचली ना तर माझ्या नावाने बोभाटा होईल. आणि आता संशय नाही, खात्री पटेल सगळ्यांना की हे सगळं मीच करते. करेक्ट बोलते आई. हे सगळं आधी केलं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण आता तिला काय झालं ना, डायरेक्ट डाऊट आईवरच येणार आहे. तर मग काय करायचं? नुसतं असं हातावर हात ठेवून उभं राहायचं का? आधी शेखरनी जे प्रश्न विचारलेत ना त्याचं काहीतरी करावं लागेल. तू त्याला काही प्रश्नच विचारू नकोस. विसरेल तो. नाही विसरणार तो. त्याला या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये तो. काय डोक्याला ताप आहे यार. ए तू तुझ्या स्टाईलमध्ये त्या शेखरला गप्पा कर. तेही केलं असतं. पण कसं आहे ना, दोन प्रॉब्लेम्स आहेत. एक तर आपलेच हात दगडाखाली आहेत आणि दुसरं माझ्या आईला मी काही केलेलं चालत नाही. तुझ्या भल्यासाठीच करते ना रे मी. काय चाललंय तुमचं माय लेकराचं ना मला काही कळतच नाही.
तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करताय. अशाने ना तुम्ही दोघं 12च्या भावात जाल. हे बघ बंटी, जर शेखरने मनापासून मान्य केलं असतं की नेत्राला मानसिक आजार आहे, तर त्याने हे सगळे प्रश्न विचारलेच नसते. हे कळतंय का तुम्हाला? करेक्ट बोलते आई. मग आता काय करायचं? पण साहेब, अद्वैत साहेब असं का म्हणाले की मला काहीतरी मानसिक आजार आहे? त्याला तसं वाटतंय. त्यानं तुला एकटीला बोलताना पाहिलं आणि तसं रुपालीला सुद्धा वाटतंय. पण तू टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस. तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हणून अद्वैत तुला थांबून गेला तयार झालाय. नाहीतर त्याने तुला आजच जा म्हणून सांगितलं असतं. आणि तू जर गेली असतीस तर पण साहेब, हे असं खोटं बोलून मला माझ्या अद्वैतला काय होऊ द्यायचं नाही ग. हे बघ, मला सांग, खोटं बोलून जर एखाद्याचा जीव वाचणार असेल तर ते खोटं नसतं. त्यात काही चुकीचं नाहीये. आहे नाही ना? साहेब मला सांगा, आपण रुपालीबाई साहेबांबद्दल जे काही बोललो त्यावर तुम्ही काही... तुला सांगू का, माझा अजून पूर्णपणे विश्वास बसला नाहीये या सगळ्यावरती. कारण तुला संकेतात जशी रुपाली दिसली तशी मला प्रत्यक्षात नाही दिसली ती. पण आज पहिल्यांदाच जेव्हा रुपालीने तुझा गळा धरला तेव्हा ही अशी रुपाली मी कधीच पाहिली नव्हती. साहेब बाबा, आपण आणखीन वेळ नाही वाया घालवू शकत. मी तुम्हाला परत सांगते, मी तुमच्याशी फक्त आणि फक्त खरं बोलले. देवी आईने मला जो भूतकाळ दाखवला तोच मी तुम्हाला सांगितलाय. मला कळते ग, तू जे रुपालीबद्दल मला सांगितलंस त्यामुळे माझ्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं फक्त करेक्ट, ह्या प्रश्नांची उत्तरं फक्त रुपालीच देऊ शकते. मग साहेब, आपण लवकर त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी, कारण आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे साहेब. हा, आजपर्यंत मी हाच प्रयत्न केलाय की माझ्या घरात सुख कसं नांदे. पण आई, हिने माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी विष पेरलंय. आपण तिची ट्रीटमेंट करायला हवी. या अशा परिस्थितीत आपण तिला मदत करायला हवी. पण तोपर्यंत प्लीज सगळ्यांनी शांत राहा. काय, आपल्याला हे घर नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे, नेत्रासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुपालीसाठी. आधी आई, तू प्लीज रडू नकोस आता. आई, तुला माहिती आहे ना, मला नाही आवडत तुझ्या डोळ्यातून पाणी आलेलं. त्यांच्या वागण्याचा त्रास होतोय रे मला.
मला एक गोष्ट सांग आधी, शेखरचा तर विश्वास नाहीये आता माझ्यावर. तुझा तरी विश्वास आहे ना? आई, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर. आणि मला माहिती आहे आई, तू कधीही काही चुकीचं करूच शकणार नाहीस. आणि आई, कितीही काही झालं तरी नेत्राने आपल्यासाठी जे केलं त्याचा विचार करता आपण तिला मदत करायला हवी, हो ना? चुकलं माझं. मी जास्त बोलून गेले. मी असं बोलायला नको होतं. बघितलं साई, तिचं तिलाच कळत नाहीये काय करतेय ती. आपण तिला समजून घ्यायला हवंय आणि लवकरात लवकर तिची ट्रीटमेंट सुरू करायला हवी. छान जमतं ग तुला. साळसूदपणाचा आव आणून वर माझं चुकलं म्हणालीस. सगळी नाटकं कळतायत मला. शेखरला जे सांगितलंस ते तुला कसं कळलं? थोबाड उचकट. तुम्ही का विचारताय? तसं हे सगळं खोटं आहे असंच म्हणणं आहे ना तुमचं? मग राहू द्या. तुला सहजासहजी सोडायचं नाहीये मला, म्हणून विचारते. तुला काय वाटतं, ही सगळी नाटकं करून या घरात तग धरू शकशील तू? शेखरला सगळं सांगितलंस, काय झालं? तुलाच वेडी ठरवलं ना सगळ्यांनी. ठरू दे, वेडी ठरव नाही तर आणखीन काही. पण मी आता घाबरणार नाहीये बाईसाहेब. आणि माघारही घेणार नाही. माघार घ्यावी लागेल तुला, शब्द आहे माझा. नाही माझ्या समोर नांगी टाकून इथून निघून गेलीस ना, तर नावाची रूपाली नाही मी. बाईसाहेब, मी म्हणाले ना तुम्हाला, मी घाबरणार नाहीये. आणि शेखर साहेब म्हणत नाहीत तोवर हे घर सोडूनही कुठेच जाणार नाही. नको ना माझ्या नादी लागूस प्लीज. नाहीतर तुझी पाळं मुळं खणून तुला कुठे फेकून देईन ना, तुझं तुला सुद्धा कळणार नाही. ममता मावशींसारखं. कळेल.